going to bring continuous statement. Okay, today we are going to see the objects in JavaScript. Okay, the JavaScript is an object oriented or object based scripting language. Okay, तुम्हाला आता एक क्वेश्चन आलेला होता, HTML इज ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. सो आन्सर होतं फॉल्स. HTML इज नॉट ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज कुठल्या आहेत? जावास्क्रिप्ट. ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजेच काय की त्या लँग्वेजला पर्टिक्युलर ऑथॉरिटी असते, बरोबर, सिक्युरिटी असते. ओके, अशा प्रकारच्या लँग्वेजला काय म्हणतात? ऑब्जेक्ट बेस्ड स्क्रिप्टिंग लँग्वेज म्हणजे ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज. HTML ही आहे ती आपली फ्रीली इझिली आपल्याला आपल्या गुगलवरती अवेलेबल आहे लँग्वेज. ओके, त्याचे कोड्स वगैरे सगळे इझिली अवेलेबल आहेत. त्यासाठी कुठलीही ऑथॉरिटी लागत नाही, बरोबर. आपण डिरेक्टली सर्च केले की डिरेक्टली आपल्याला आउटपुट मिळेल, बरोबर. सो जावास्क्रिप्टचं तसं नाही आहे, त्याला ऑथॉरिटी आहे, प्लस त्याला सिक्युरिटीसुद्धा आहे. परमिशनशिवाय आपण ती यूज करू शकत नाही. ओके, म्हणून त्याला ऑब्जेक्ट ओरिएंटेड स्क्रिप्टिंग लँग्वेज बोलतात. ऑलमोस्ट एव्हरीथिंग इज अन ऑब्जेक्ट इन जावास्क्रिप्ट. A JavaScript object is an entity having state and behavior, that is properties and methods. An object can group data together with functions needed to manipulate it. Look around you. You will find many examples of real world objects such as table, board, television, bicycle, shop, bus, car, monitor, etc. Okay, हे काय आहेत? रिअल वर्ल्ड ऑब्जेक्ट आहेत. ऑल दिस टेंजिबल थिंग्स आर known as objects. Take an example of car object. It has properties like name, model, weight, color, and methods like start, stop, brake, etc. ओके, त्यांनी काय सांगितलं आहे? ऑब्जेक्ट्स म्हणजे काय? रिअल वर्ल्ड ऑब्जेक्ट्स कुठले कुठले आहेत? जसं टेबल, बोर्ड, टेलिव्हिजन, बायसिकल. तर बायसिकलचं जे आलं तर त्याच्यामध्ये काय त्यांनी दिलं आहे की ऑब्जेक्ट्स कुठले येतील बायसिकलमध्ये, त्या प्रॉपर्टीज कुठल्या येतील? बायसिकलचं नेम, मॉडेल, वेट किती आहे, काय बायसिकलचा कलर कुठला आहे, बरोबर. त्याची मेथड काय आली? हाऊ टू स्टार्ट, स्टॉप, ब्रेक. ओके, सेम टेबलचं कसं आलं बघा. टेबलचं काय येईल? ऑब्जेक्ट्स काय काय येतील टेबलचे, बरोबर. त्याला किती पाय आहेत, म्हणजे 4 स्टँड आहेत त्याला. त्याच्यामध्ये ड्रॉवर किती आहेत, ओके. फोल्डेबल आहे का नॉन फोल्डेबल आहे, बरोबर. हे काय झालं त्याचे ऑब्जेक्ट. आणि मेथडमध्ये काय येईल ते कसं यूज करतो आपण त्याचं टेबलचं. ओके, सो दीज आर दी मेथड्स. ऑल कार्स हॅव सम प्रॉपर्टीज बट कंटेन डिफरंट व्हॅल्यूज फ्रॉम कार टू कार. ऑल कार्स हॅव सेम मेथड बट परफॉर्म डिफरंटली. त्यांनी ते एक्झाम्पल दिले बघा. ऑब्जेक्ट घेतले त्यांनी, काय घेतले? कार. तर कारची प्रॉपर्टीज दिल्यात बघा त्यांनी. कार नेम, बरोबर. फेरारी. कार मॉडेल काय आहे? F430. कार वेट किती आहे? 1517 kg, 1517 kg. आणि कलर काय आहे? रेड. त्यांनी कसं डिनोट केले बघा प्रॉपर्टीज? कार डॉट कलर, कार डॉट वेट, कार डॉट मॉडेल. ओके, आणि मेथड कशी डिनोट केली बघा त्यांनी? 2 ब्रॅकेट देऊन. कार डॉट स्टार्ट, कार डॉट ड्राईव्ह, कार डॉट ब्रेक, कार डॉट स्टॉप. ओके, ह्या झाल्या मेथड्स. सो तुम्ही कन्फ्यूज होऊ नका प्रॉपर्टीज आणि मेथड्समधला डिफरन्स. ओके, प्रॉपर्टीज अँड मेथड्स ऑफ ऑब्जेक्ट्स आर ॲक्सेस्ड विथ डॉट ऑपरेटर. काय सांगितलं त्यांनी? कुठल्या ऑपरेटरनी? डॉट. बघा इथे दिले ना, कार डॉट नेम, कार डॉट स्टार्ट. जावास्क्रिप्ट सपोर्ट 2 टाईप्स ऑफ ऑब्जेक्ट्स, बिल्ट इन ऑब्जेक्ट्स अँड युजर डिफाईन्ड ऑब्जेक्ट्स. कुठले 2 ऑब्जेक्टला सपोर्ट करतो ते? बिल्ट इन ऑब्जेक्ट अँड युजर डिफाईन्ड ऑब्जेक्ट. बिल्ट इन ऑब्जेक्ट सच ॲज मॅथ, स्ट्रिंग, ॲरे, डेट. बिल्ट इन ऑब्जेक्ट्स कुठले आहेत? मॅथ, स्ट्रिंग, ॲरे, डेट. आणि जावास्क्रिप्ट gives facility to create user defined object as per user requirement. काहीतरी सांगितलं जावास्क्रिप्ट काय? gives facility to create user defined object as per user requirement. The new keyword is user to create a new object in a JavaScript. याला अंडरलाईन करून ठेवायचे. हे तुम्हाला फिल इन द ब्लँक्सला विचारलं जातं. त्यांनी काय सांगितलं? जावास्क्रिप्ट gives facility to create user defined objects as per user requirement. आणि न्यू कीवर्ड कशासाठी यूज करतात? टू क्रिएट न्यू ऑब्जेक्ट्स इन जावास्क्रिप्ट. खाली एक्झाम्पल दिले बघा कसं यूज केलं ते. डी इक्वल टू न्यू डेट. डी इज न्यू इन्स्टन्स क्रिएटेड फॉर डेट ऑब्जेक्ट. ओके, सो अशा प्रकारे ते डिनोट केलं जातं. हा इझी पार्ट आहे आणि इम्पॉर्टंटसुद्धा आहे. ओके, नेक्स्ट त्यांनी दिलेलं आहे डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल. त्याच्यामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे? इनर HTML प्रॉपर्टी, विंडो ऑब्जेक्ट दिलेला आहे.
पण त्याच्याकडे जायच्या आधी आपण नॉन इव्हॅल्युएशन पार्ट बघूयात. त्याच्यामध्ये आपल्याला कुठले कुठले पॉईंट नाही आहेत. तुम्हाला ही PDF दिलेली होती बरोबर. हे 11th आहे आणि हे 12th आहे. सॉरी, हे आर्ट्सकडे गेलं. ओके, हे बघा 12th दिलेलं आहे त्यांनी इथं ॲडव्हान्स जावास्क्रिप्ट. त्याच्यामध्ये मॅथ, डेट अँड ॲरे ऑब्जेक्ट, पेज नंबर 45. मॅथ, डेट अँड ॲरे 45वरचं मॅथ, डेट ऑब्जेक्ट आणि हा नंबर ऑब्जेक्ट आहे आणि ॲरे ऑब्जेक्ट. हे 3 पॉईंट आपल्याला सेल्फ स्टडीसाठी दिलेले आहेत, म्हणजे याच्यावरती आपल्याला एक्झाममध्ये काही विचारलं जाणार नाही. आणि मला तुम्हाला काय डाऊट असतील तर मला प्लीज पर्सनली मेसेज करत जा. मला कोणाचेच मेसेज येत नाही, त्याच्यामुळे मला समजतच नाही तुम्हाला अंडरस्टँड झाले की नाही ते. ओके, सो आजच्यापुरतं ऑब्जेक्ट ओरिएंटेड ऑब्जेक्ट्स इन जावास्क्रिप्ट हा पॉईंट आपण बघितलेला आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल बघूया. ओके.